नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या गावातील साईनगरमधील साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत काल सकाळी चिंचोडी पाटीलचे सरपंच शरद पवार आणि ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। यात काल कुठलाही तोडगा निघाला नसून आज दुसरा दिवस उजाडला तरी देखील चिंचोडी पाटील ग्रामस्थ आणि सरपंचांचे आमरण उपोषण सुरू आहे। यावर अधिकारी प्रशासन काय तोडगा काढणार यावेळेस ग्रामस्थ विचारत आहेत। सरपंच शरद पवार यांनी यावेळेस सांगितले की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतलेले आहे। त्यांच्या जबाबदारीनुसार त्यांनी चिंचोडे पाटील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावे आणि ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा। जर त्यांच्याकडूनही होत नसेल तर उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय कार्यालयामध्ये ते पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण करतात। त्यावेळेस ध्वजारोहण करायचा त्यांचा कुठलाच नैतिक अधिकार हक्क राहत नाही जर त्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नसेल, असं यावेळेस सरपंच पवार यांनी सांगितलं। काल सकाळपासून आमचं उपोषण सुरू आहे। मी स्वतः चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार आणि माझ्या समेत चिचोंडी पाटील येथील ज्या भागात अतिक्रमण झालेलं आहे, ज्या भागात रात्री ताबा मारलेला आहे, त्या भागातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेत। काल BDO साहेब आले, ग्रामविकास अधिकारी आले, आमच्याशी चर्चा केली, सर्व विषय समजून घेतला आणि मग आज आम्हाला ॲडिशनल CO लांगोरे साहेब यांनी ग्रामपंचायत विभागाचे CO गुंजाळ साहेब यांनी बोलवलं आणि आज चर्चा झाली, परंतु चर्चा या ठिकाणी निष्फळ झाली। या ठिकाणी त्यांनी आता समोरच्याने अतिक्रमण करून रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे। तेथील ग्रामस्थांना शेतात, बाजारात, शाळेत व इतर ठिकाणी जायला रस्ता राहिलेला नाही विद्यार्थ्यांना सुद्धा, आणि हे आता इथून पुढे मोजणी करू म्हणते। संबंधितांनी त्या ग्रामस्थांनी तिथं ताबा मारलेला आहे, त्याच्याकडे कुठलाही त्या ठिकाणचा सातबारा नाही, उतारा नाही, कुठली नोटरी नाही, कुठलं खरेदी खत नाही, आणि हे तरीसुद्धा संपूर्ण गावाची मोजणी करायचं म्हणतात। विशेष एका ताबा माफियाने तिथं ताबा मारला आहे आणि हे ग्रामविकास अधिकारी प्रशासन म्हणतंय संपूर्ण गावाची मोजणी करू आणि गावाची मोजणी होईल 6 महिन्यांनी आणि मग आपण त्याला हे करू आणि तोपर्यंत संबंधित त्या ठिकाणी बांधकाम करीन, तिथे एखादी म्हातारी आणून ठेवन आणि मग तिला बेघर कसं करता येईल हे प्रश्न समोर येऊ राहिलेले आहेत। त्याच्यामुळं आम्हाला जोपर्यंत तो रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे आमरण उपोषण सोडणार नाही। उद्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडं पालक आहे, जे पालक आहेत या जिल्ह्याचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे असे त्यांचे पालकमंत्री यांनासुद्धा त्याला भडकवायला असं मी या निमित्ताने त्यांना इशारा देतो। या नागरिकांना तुम्ही न्याय द्यावा आणि मगच झेंडावंदनाला त्या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाला जावं आणि तिरंग्याला सलामी द्यावी। त्यांनी फक्त रस्ता आम्ही जे आंदोलन धरलंय ना ते आम्हाला रस्ता खुला करून द्यावा आणि रात्री दगड टाकले त्यांनी, मला जायला यायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही। एवढी नम्र विनंती, नाही तर आम्ही उद्या झेंडा फडकून देणार नाहीत सगळ्या महिला मंडळ। मागणी आहे की आमच्या म्हणजे पांढरीमध्ये समजा साईनगरमध्ये कोणतंच देवस्थान नाही, फक्त साईबाबाचं देवस्थान आहे। त्याचा रस्ता आडीला, त्याच्या समजा त्याची पालखी मिरती किंवा त्याचे DJ लागतो, पोरं लायते DJ, मग त्यांना जर DJ जर नेता येणार आणता येणार मग ह्यो असा न्या कुडाला आहे, कुडाला न्या काढा, असे रस्ते बंद करायचा न्या काढाय का सरकारने? हां, रस्ते बंद करून नाही ना जमायचं म्हणा। तुमची मागणी काय मग आम्हाला तेवढा रस्ता खुला करून द्यायला पाहिजे, उद्याची उद्या रस्ता खुला करून द्यायला पाहिजे, नाही तर आम्ही इथून उठत नाही तर उपोषणाला बसतो आम्ही। हां, ओके।